देशात पुढल्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषद, ऑनलाईन गेमिंगचं नियंत्रण करणारे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून होणार लागू, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव. बिहार विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय घडामोडींना वेग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा. कोणत्याही मतदाराचं मत वगळणं अशक्य असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं सप्रमाण फेटाळले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप. भारत आणि UAE-मधला व्यापार तेल आणि मौल्यवान धातू वगळून $100 अब्ज पर्यंत नेण्याचं दोन्ही देशांनी ठरवलं उद्दिष्ट, पियुष गोयल यांची माहिती. रस्ते पायाभूत सुविधांच्या जलद विस्तारामुळे भारताचा लॉजिस्टिक्स खर्च पूर्वीच्या 16% 10% कमी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. अन्न प्रक्रिया तसंच सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी काही मर्यादित अकृषक परवान्याची अट रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यातल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केम्ब्रिज विद्यापीठाबरोबर ज्ञान भागीदारी संदर्भात करार. क्रोएशिया येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात भारताच्या अंतिम पंघालनं पटकावलं कांस्य पदक. आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ओमानशी तर अफगाणिस्तानचा पराभव करून श्रीलंका संघाचा सुपर 4 मध्ये प्रवेश.